आता सगळ्यात पहिला सुरू करूया जयंत पाटलांच्या विषयापासूनच, की एक्झॅक्टली काय झालं मुंबईत, की कसं घडलंय. तर झालं असं, की ती जी बैठक होती त्यात सगळे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शरद पवार स्वतः सुद्धा तिथं उपस्थित होते. तर त्या बैठकीत चर्चा झाली, की राष्ट्रवादी काँग्रेस जी हरली आहे एवढी, म्हणजे शरद पवार पक्षाची, त्याचं नुकसान एवढं झालं कसं? त्यामागची कारणं काय? तर यावर चर्चा करण्यासाठी ती बैठक होती. तर त्या बैठकीत एका कार्यकर्त्यानं उठून डायरेक्टली जयंत पाटलांवरच आरोप केलेत, की त्यांच्यामुळेच म्हणजे जे काही एकूण हा पराभव झालाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, शरदचंद्र पवार पक्षाचा, तर तो जयंत पाटलांच्या इनएक्टिव्हपणामुळे झालाय असा त्यांनी आरोप केलाय. तर ती व्हिडिओ क्लिप तुम्ही सर्वात आधी बघा, की एक्झॅक्टली झालं काय ते कार्यकर्त्याचं वक्तव्य तुम्ही ऐका. मी प्ले करतो. सर्वांचे आपण राजीनामे घ्या आणि नवीन रक्ताला, नवीन तरुणांना संधी द्या. नक्की फ्रंटलचे सगळे अध्यक्षपासून तर संपूर्ण प्रदेशाध्यक्षपासून सर्वांची नवीन निवड करा. शक्यतोवर सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा मराठा समाजाव्यतिरिक्त तरुण कार्यकर्त्याला आपण संधी द्या. राज्यामध्ये वेगळं वातावरण चालू आहे, पण आपल्याला पवार साहेबांच्या नेतृत्वाचा फायदा घ्यायचा असेल आणि जो अध्यक्ष खऱ्या अर्थाने वेळ देऊ शकेल प्रदेशाध्यक्ष म्हणून, अशा अध्यक्षाला आपण आता त्यांच्याकडे जबाबदारी द्या. याचा अर्थ जयंत पाटील साहेब वेळ देत नव्हते असं अजिबात नाही, परंतु नवीन तरुणाला आता संधी द्या ही विनंती करतो. एक्झॅक्टली तो जो कार्यकर्ता जो म्हणलाय, की त्याने 3 एक मुद्दे उचललेत, की एकतर शरदचंद्र पवारांना त्याने हे केलंय, एक आवेदन केलंय, की जो प्रदेशाध्यक्ष आहे त्याला एकतर तरुण निवडा, आणि दुसरं त्यांनी म्हणलंय की नॉन मराठा असावा, आणि तिसरं कारण त्यांनी दिलंय की तो वेळ देणारा असावा कार्यकर्त्यांना, त्यांनी वेळ द्यावा. हे डायरेक्टली शेवटीच त्यांनी म्हटलं पण, की मी असं नाही म्हणत आहे की की जयंत पाटील जे आहे ते वेळ देत नाहीत किंवा ते पार्टीचं काम त्यांनी चांगलं नाही केलं, पण ते सगळं सावरासावर होती. पहिले त्यांनी आरोप केले, जबरदस्त मारा केला जयंत पाटलांवर शब्दांचा, आणि मग अचानक तो म्हणला की नाही नाही नाही, जयंत पाटलांना काही नाही, त्यांनी लय भारी काम केलंय. पण ऍक्च्युली हे तिन्ही मुद्दे जे आहेत ना, जयंत पाटलांना एकदम लागू होतात. एकतर जी जयंत पाटलांची इनएक्टिव्हनेस होती पूर्ण कॅम्पेनमध्ये, मी वारंवार सांगत होतो, माझे व्हिडिओ तुम्ही पहिले जाऊन बघाल तर त्यात म्हणत होतो, जयंत पाटील एवढे इनएक्टिव्ह दिसतायत अख्ख्या कॅम्पेनमध्ये, की पूर्ण त्या पार्टीसाठी त्यांनी काय काम केलंय हे त्यांना पण नाही कळणार. की त्यांच्या विधानसभा, त्यांच्या जे मतदारसंघ आहे त्यात त्यांची हिस्ट्री बघा. 2019ला त्यांचं मार्जिन जिंकण्याचं 72,000 होतं. मग 2014ला झालं ते 75,000च्या आसपास, म्हणजे वाढलं. ठीक आहे, 19 आणि 14ला चांगलं मार्जिन होतं, 70,000च्या प्लस होतं. पण या निवडणुकीत जयंत पाटलांचा मार्जिन आहे फक्त 14,000. फक्त 14,000 म्हणतोय. म्हणजे शरद पवार पक्षाचा हा प्रदेशाध्यक्ष आहे आणि ह्याच्या जिंकण्याचा मार्जिन जो आहे तो फक्त आणि फक्त 14,000 आहे. एकतर बघा, जर महाविकास आघाडीचं एकूण चित्र तुम्ही जर बघितलं ना, तर त्यात जो काँग्रेस आहे किंवा जी उद्धव ठाकरेची पार्टी आहे किंवा महायुतीकडे पण तुम्ही बघाल तर जी बीजेपी आहे, शिंदेची पार्टी आहे, त्यांच्याकडे मेन कोणी लीडर नव्हताच, ज्याचे की त्याचं नाव जे आहे ते पूर्ण राज्यात असावं, ज्याच्या नावावर पूर्ण महाराष्ट्रातील लोक वोट द्यावेत. पण जयंत पाटलांकडे शरद पवारांसारखा एक नेता होता, ज्याचं नाव पूर्ण राज्यात ऐकलं जातं आणि त्यांची पॉप्युलॅरिटी राज्यातच नाही देशात आहे यार. इंडिया अलायन्स मध्ये त्यांचा किती मोठा रोल आहे. आणि असा नेता असून सुद्धा जर तुम्ही पार्टीला फक्त 10 आमदार निवडून आणत असाल, तर प्रदेशाध्यक्षांनी किती काम केलंय हे त्यांच्या कार्यकर्त्यांना पण माहिती आहे, आणि आपल्या मतदारसंघात किती काम केलंय हे पण जयंत पाटलांना स्वतःला सगळं माहिती आहे, की मी किती इनएक्टिव्ह होतो, किती पक्षासाठी काही केलं नाही, एकदम कामचुकारपणा केलाय. एक तर तुम्ही हे बघा, की जयंत पाटलांचा गेम जो आहे तो ऍक्च्युली शरद पवारांनीच केलाय, फुल ऑन शरद पवारांनी केलाय. दुसरं कोणी याला जबाबदार नाहीये. तुम्ही जर विधानसभा जेव्हा निवडणूक चालू होती तेव्हा प्रचाराच्या वेळी इस्लामपुरात शरद पवार आले होते, तेव्हा प्रचाराच्या दौरान शरद पवारांनी काय म्हटलं तिथे जाऊन, की जे जयंत पाटील आहे ते पण एक काही मोठं पद त्यांच्याकडे येऊ शकतं किंवा तेही राज्याचं नेतृत्व करू शकतात. आता एक गोष्ट, जयंत पाटील ऑलरेडी आपल्या पक्षाच्या सर्वोच्च पदावर आहेत, म्हणजे प्रदेशाध्यक्ष आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकत नाही, कारण की शरद पवार बसलेत. म्हणजे प्रदेशाध्यक्ष पद हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला, शरद पवारांच्या पक्षातला सर्वात सर्वोच्च पद आहे, आणि त्या पदावर जयंत पाटील बसलेत. आता ह्याच्यापेक्षा मोठा पद म्हणजे काय, तर मुख्यमंत्री पद. आता मुख्यमंत्री पदाचं जे एक लालच आहे किंवा एक ती ही आहे ना, एक इच्छा असते मनात, की मला पण मुख्यमंत्री व्हायचंय. प्रत्येक नेत्याला अशी इच्छा असते बरं का. असं नाही की जयंत पाटीलच एखादे असे एक्सेप्शन आहे की त्यालाच इच्छा आहे. प्रत्येक गटात आहे. काँग्रेसमध्ये विजय वडेट्टीवारांना सीएम व्हायचंय, नाना पटोलेंना सीएम व्हायचंय. इथं उद्धव ठाकरे बिचारे सीएम होण्यासाठी दिल्लीत लोटांगण घालतायत सोनिया गांधींसमोर. तर मग सीएम ही जी खुर्ची आहे ना सीएमांची,
ही एवढी पॉवरफुल आहे की त्याचं फक्त मनात चित्र जरी आलं ना, त्या माणसाला काही ना तरी व्हायला लागतं की यार मला पण त्या खुर्चीवर बसायचंय. मग जे जयंत पाटील ग्राउंडवर काम करत होते, हे शरद पवार बोलण्याच्या अगोदर ते लागले उडायला. त्यांना पंख फुटले की शरद पवारांसारखा एक मातब्बर नेता जर माझ्या नावाला हमी देतोय की मीही मुख्यमंत्री होऊ शकतो, तर म्हणजे ह्यांनी काहीतरी मनात बघितलं असणार, म्हणजे सेटिंग लावली असणार की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा. आणि आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार म्हणजे कोण, तर मीच एकटा आहे जयंत पाटील, जो सगळ्यात सिनियर पण आहे आणि अनुभवी पण आहे. मग शरद पवार यांनी ऍक्च्युली मुख्यमंत्री त्यांनाही माहिती होतं आपल्या पक्षाचे किती आमदार निवडून येणार आहेत आणि रियालिटी काय आहे हे सगळं त्यांनाही एकदम प्रॉपर माहिती होतं. त्याच्यामुळे त्यांनी हे विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी ते अनाऊन्स केलं होतं की मी निवडणुकीच्या ज्या प्रोसेसमधून किंवा राज्यसभेवर मी आता जाणार नाही. हे सगळं त्यांना अगोदर माहिती होतं की आपले आमदार निवडून येणार नाहीत, नाही आपण राज्यसभेवर जाऊ शकणार आहोत. मग त्याच्यापेक्षा मैदानात उतरून आपली इज्जत घालवून घेण्यापेक्षा पहिलाच हे अनाऊन्स करणं की बाबा मी राज्यसभेवर जाणार नाहीये आणि ते निवडणुकीचं जे प्रोसेस असते त्यातून संन्यास घेतोय. बेसिकली शरद पवारांचं एक मोटिव्ह होतं की माझे आमदारच निवडून येणार नाहीयेत, तर मी राज्यसभेवर जाणार कसं. आता जयंत पाटलांना जे खोटं त्यांनी एक ते मधाचं जे म्हणतात ना की रक्त, वाघाला एकदा रक्त लागलं, दाताला रक्त लागलं की तो शिकार करायला बघतो, असं जयंत पाटलांचं झालं. जयंत पाटील सेटिंग करायला लागले. उद्धव ठाकरेंसोबत कधी बोलतायत, कधी काँग्रेस सोबत सेटिंग चालू आहे. तर असं करता करता जे ग्राउंडवरला जयंत पाटील जो आहे ना, जो ऍक्च्युली करेक्ट कार्यक्रम करायला ओळखला जातो, तो जयंत पाटील हरपून गेलाय. पूर्ण हरपून गेला निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये. पूर्ण त्याला सीएमच्या खुर्चीचं स्वप्न पडायला लागले. त्याला वाटायला लागलं भाई आपणच आता सीएम होतोय, शरद पवार आपल्या पाठीशी आहेत. शरद पवारांसारखा नेता जो आपल्या पाठीशी आहे, तर आपण मग सीएम आपण नाही होणार तर कोण होणार महाविकास आघाडी. पण ऍक्च्युली जयंत पाटील हे विसरले की शरद पवार सारखा मातब्बर नेता सुद्धा कधीही आपल्या आयुष्यात बहुमत घेऊन म्हणतोय बरं का, सेटिंग लावून बऱ्याचदा मुख्यमंत्री झालेत, पण निवडणूक जिंकून प्री पोल अलायन्स करून कधीही शरद पवार मुख्यमंत्री होऊ शकलेले नाहीत. आणि जो व्यक्ती स्वतः मुख्यमंत्री होऊ शकलेला नाही, तो जयंत पाटलांना काय मुख्यमंत्री करणार, हे मेन मुद्दा आहे आणि मेन प्रश्न आहे. कारण हे जे पूर्ण जे घडलंय ना शरद पवारांनी, हे ऍक्च्युली जयंत पाटलांना आपल्या पक्षात एकदम जखडून ठेवण्यासाठी. कारण तुम्ही जर बघाल अजित पवार जाण्याच्या अगोदर फुल टू प्लॅनिंग केली ती जयंत पाटलांनी की मी चाललोय बीजेपी मध्ये. ऑलमोस्ट खबरा चालल्या होत्या, जे आमदार आहेत त्यांनाही फोडायची प्लॅनिंग जयंत पाटलांनी केली होती, अशी चर्चा होती. मग जे पार्टी फुटणार आहे, आता जयंत पाटील जर बीजेपीत घेऊन गेले तर पार्टीचं नुकसान आहे. आता अजित पवार जरी एक भाग आपल्या पार्टीचा बीजेपी सोबत गेले असले तरीही राष्ट्रवादी काँग्रेस मात्र जिवंत आहे. अजित पवारांनी ती बीजेपी मध्ये विलीन नाही केली. पण जर जयंत पाटील सारखा मातब्बर नेता जर आपल्यातले आमदार येऊन बीजेपीत गेला आणि मर्ज झाला, तर मग एनसीपीची पॉवर अनेक जिल्ह्यांमध्ये संकटात येऊ शकते, हे शरद पवारांना माहिती होतं. त्यामुळे जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्ष केलं. म्हटलं भाई तू मोठा पद घे, पदावर काम कर, पक्षाला मजबूत कर. पण त्यालाही माहिती आहे, जयंत पाटलांनाही माहिती होतं की बाबा आपण म्हणायला प्रदेशाध्यक्ष आहे, सगळं काम तर शरद पवारांच्या हातात आहे. सगळी जी डोर आहे, सगळी जी धागा दोरा आहे, तो आपल्या शरद पवारांच्या हातातच आहे. पक्षात काही होतं काही नाही होत, सगळं शरद पवार डिसाईड करतात. म्हणजे एक पपेट बसवल्यासारखं जयंत पाटलांना त्या पदावर बसवलं आणि पक्षात बाबा तू थांबून राहा, कसंही थांब, पण थांबून राहा म्हणून शरद पवारांनी त्याला ते प्रदेशाध्यक्षाचं पद दिलं. आता कशी बशी जयंत पाटलांनी कळ काढली. आता विधानसभेत थोडा माहोल दिसला, लोकसभेत यश मिळालं होतं. मग ती यश आपल्यामुळेच मिळालं असंही जयंत पाटलांनी बऱ्याचदा वधवून दाखवलेलं आहे. पण विधानसभेतही आपण शरद पवारांच्या कृपेने आता आणतोय, 80 सीटा जर लढवतोय तर 55 सीट आपल्या येत आहेत, असा अंदाजा जयंत पाटलांचाही होता. मग त्या अंदाजावर आपणच सगळ्यात मोठा पक्ष आघाडीत एक येतोय आणि आपलाच सीएम असाल आणि आपलाच सीएम म्हणजे मीच सीएम, असा फॉर्म्युला जयंत पाटलांनी आपल्या मनात धरला होता. आता या फॉर्म्युलामुळे झाली गडबड. एकतर आमदार निवडून आले नाहीत, बिलकुल नाही, 10च आले, सगळी इज्जत पाण्यात गेली. आणि जयंत पाटलांनी एक वक्तव्य केलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर, विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान, की कार्यकर्त्यांच्या एका सभेत त्यांनी म्हटलं होतं की जर आपण जर सिरियसली नाही घेतलं ना या निवडणुकीला, तर लोक पण आपल्याला सिरियसली घेणार नाहीत आणि कुत्रही आपल्याला विचारणार नाही, कुत्रही आपल्याला विचारणार नाही, असं वक्तव्य जयंत पाटलांनी केलेलं होतं. आणि त्यांचं वक्तव्य पूर्णतः सत्य झालेलं आहे. कारण खरंच अशी परिस्थिती जयंत पाटलांवर आलेली आहे की कुत्रा सोडा, म्हणजे दुसऱ्या पक्षातले सोडा, अरे आपल्या पक्षातले कार्यकर्ते आपल्याला उठून 2 शब्द बोलून दाखवतायत की मला युवा प्रदेशाध्यक्ष पाहिजे, नॉन मराठा पाहिजे, ऍक्टिव्ह पाहिजे, म्हणजे जाती वगैरे सोडा, ऍक्टिव्ह प्रदेशाध्यक्ष पाहिजे, अशी जर टिप्पणी जयंत पाटलांवर आपल्या पक्षात कार्यकर्ते करत असतील तर जयंत पाटलांचे किती वाईट दिवस आलेत
हे याच्यावरून कळतं. आणि पार्टीसाठी किती त्यांनी काम केलंय हेही त्या कार्यकर्त्यांनी एकदम 1 to 1 सांगितलंय. कारण की जयंत पाटलांनी जे याच्यानंतर वक्तव्य दिलं ना, की तुमच्या बूथ लेव्हलवर तुम्ही काय काम केलं, किती मतं मिळवली हे सांगा, मग मी राजीनामा देतो, 8 दिवस द्या मला. म्हणजे मला हे कळलं नाही, जयंत पाटील साहेब, तुम्ही आज जर निवडणूक होऊन ऑलमोस्ट 1.5 महिना होत आलाय आणि आज बूथ लेव्हलच्या कार्यकर्त्याला विचारताय की तुझ्या बूथवर किती मतं तू पाटीलला मिळवून दिली, मग निवडणुकीच्या दरम्यान तुम्ही करत काय होता? त्या कार्यकर्त्याशी तुम्ही संवाद साधला नाही. त्या कार्यकर्त्याला तुम्हाला तेव्हा विचारायला पाहिजे होतं की बाबा किती दिसतायत मतं येतील, काय अंदाज आहे तुझा? तेव्हा तुम्ही काही संवाद साधला नाही त्या कार्यकर्त्यासोबत. कार्यकर्ता जेव्हा तुमच्याकडे येत असेल तेव्हाही तुम्ही त्याला काही भाव दिला नसेल की आपण तर जिंकतोय, लोकसभेत एवढं यश मिळालंय, यार काय बूथ लेव्हलच्या कार्यकर्त्यासोबत वेळ घालवायचा म्हणून तुम्ही हवेत असाल. पण आता हवा उतरलीये, सगळे पाय जमिनीवर काय जमिनीच्या पातळीत गेलेत पार. मग अशी परिस्थिती जेव्हा आली आहे आणि तुम्ही तोंड वर करून त्या बूथ लेव्हलच्या कार्यकर्त्याला जर विचारताय की तुझ्या बूथवर तू किती मतं मिळवून दिली आहेत, तर त्या बूथ लेव्हलच्या कार्यकर्त्याला तुम्ही तुमचं शहाणे किती तुम्ही आहात ना, किती तुम्ही पार्टीसाठी आपलं सर्वस्व दिलंय हे त्या कार्यकर्त्याला दाखवून देताय. कारण शरद पवारांच्या नावावर, पूर्ण शरद पवारांच्या नावावर तुम्ही लोकसभा मारली. ठीक आहे, तुम्ही निवडून आले, कमी सीटा लढला, जास्त सीटा जिंकलात, पण विधानसभेत ऍक्च्युअली ग्राउंड लेवलवर जेव्हा ऑर्गनायझेशनल पॉवर तुम्हाला दाखवायची होती, तेव्हा तुमचा प्रदेशाध्यक्षाचं पद जे तुम्हाला दिलेलं होतं, ज्यावर तुम्हाला काम करायचं होतं, त्यावर तुम्ही पूर्णतः असफल झालेला आहात, पूर्णतः अपयशी ठरलेला आहात. एक काम झालेलं नाही तुमच्याकडून. अरे बूथ लेवलवर जे मोठे मोठे नेता तुमचे गेलेत, बूथ लेवलवर तुम्हाला मतं मिळाली नाहीत. तुम्ही बारामतीत जाऊन अजित पवारांना हरवायचं म्हणत होता. अहो तुमची सीट 13,000 मतांच्या लीडनं तुम्ही जिंकलाय. ते आपले गोपीनाथ काय यांचं नाव, बीजेपीचे जे प्रवक्ता आहेत, त्यांनी म्हटलं होतं ना की तुम्हाला लाज वाटली पाहिजे. 13,000 मतं तुम्हाला भेटली आहेत ना, तर आत्ताच्या आत्ता राजीनामा दिला पाहिजे तुम्हाला. सिरियसली दिला पाहिजे यार. शरद पवार पार्टीचे तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात आणि तुम्ही स्वतः इस्लामपूर मतदारसंघात जे तुमच्या वडिलांनी राबलाय त्या मतदार क्षेत्रात, तो मतदारसंघ तुम्हाला कितीच्या लीडने जिंकला पाहिजे आणि तुम्ही जिंकलाय 13,000च्या लीडनं. आणि तुम्ही आज बूथ लेवलच्या कार्यकर्त्याला विचारताय की बाबा तू किती पक्षाला मतं मिळवून दिली. अहो लाज वाटली पाहिजे, खरंच लाज वाटली पाहिजे. काय प्रश्न विचारतोय आपण आणि कोणाला विचारतोय आणि काय वेळेला विचारतोय? जो मीडियाने एक हवा क्रिएट करून ठेवला होता ना, एक जयंत पाटील म्हणजे शरद पवारांचा राईट हँड, शरद पवार म्हणजे एक लय मोठा माणूस, करेक्ट वेळेला करेक्ट कार्यक्रम करणारा माणूस. अहो शरद पवारांनी तुमचा करेक्ट कार्यक्रम त्याच वेळी केलेला आहे, पूर्णतः केलेला आहे. आणि आज पार्टीत सुद्धा, तुमच्याच पार्टीत तुम्हाला तोंड दाखवायला आज एक राहिलेलं नाहीये, काहीच राहिलेलं नाहीये. जयंत पाटलांचं सर्वच बुडालंय म्हणायचं आता, अशी परिस्थिती झाली. कार्यकर्ते तर तुम्हाला आज सगळ्यांच्या समोर बैठकीत जर उठून म्हणत असतील की यो प्रदेशाध्यक्ष आम्हाला नको, मग काय परिस्थिती तुमच्यावर ओढावली आहे आणि पक्षाला तुम्ही आपल्याकडून काय दिलं हे सर्वस्व त्या कार्यकर्त्यांच्या बोलण्यावरून आज कळतंय जयंतराव. म्हणजे जयंत पाटील म्हणजे काय अशी मीडियाने एक इमेज बनवली होती. जयंत पाटील म्हणजे शरद पवारांच्या पुढं शरद पवारांचे खरे उत्तराधिकारी असं काही मीडिया प्लॅटफॉर्मने डायरेक्ट वदवून टाकलं होतं. अहो पण शरद पवार कुठं, जयंत पाटील कुठं, काहीतरी हाय का नाही लेवल वगैरे काहीही कंपॅरिझन करायचा, काहीही. चला काही नाही, पण शरद पवारांनी अखेरीस आपली दाखवलीच. कारण की जयंत पाटील हळूहळू पार्टीत मोठे होत होते. आपल्या पोरीला जर पुढं करायचंय, म्हणजे सुप्रिया सुळेंना जर पुढं करायचंय, मग जयंत पाटलांची इमेज कापणी गरजेची होती. कारण बैठकीत उठून जर तो कार्यकर्ता म्हणतोय म्हणजे पक्का शरद पवारांचा आशीर्वाद तर आहे. शरद पवारांनी डायरेक्टली असं खबर पण आहे की सगळ्यांकडून राजीनामा मागितलाय म्हणे. मग ऑलमोस्ट जयंत पाटीलचं आता संपलंच म्हणायचं काय शरद पवारांच्या पार्टीतून. बीजेपीत सामील होतील का नाही याच्यात मी टिप्पणी करणार नाही, कारण काही होऊ शकतं. शरद पवार म्हणजे जयंत पाटीलचं असंही काही इम्पॉर्टन्स आता राहिलं नाहीये त्यांच्या पक्षातच. त्यामुळे बीजेपी त्यांना घेईल आणि आता का जातील, आता जाऊन फायदा काय जयंत पाटलांसाठी, तेही एक विचार करण्याचा विषय.